तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम नये काकुळती गर्भवासासाठी न धरी हे पोटी भय काही तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम तुका म्हणे मज उदंड एवढे नाचेन मी पुढे माय बापा तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम विठ्ठल होईन तो भोग भोगिना फुलान घाली विठ्ठला भार तुझ तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगला यतनो हरि समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि हरि महायोग पीठे तटे भीमरथ्यम होईन तो भोग भोगिना फुलान घाली विठ्ठला भार तुझ तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखे नाम पंढरीच्या देवराया Oh
तुझे पाया होईन तो भोग भोगिना पुला न घाली विठ्ठला भार तुझ तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम. मुक्त कैवल्य तेजनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. मुक्त कैवल्य तेजनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबा आहे. आधी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून इथं माझ्या समोर बसलेल्या सबंध मायबाप श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आनंद कंद सच्चित आनंद घन परात परिपूर्ण परब्रह्म प्रकाश अकारण कर्मावरून आले भक्तकाम कल्पतरून भगवान पंढरीश परमात्मा आणि त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचा म्हणाल तर जगाचे जगद्गुरु पंचम वेद निर्माते नवे नवे ज्या बाबाचं नाव जरी घेतलं ना तरी त्यांचे असणारे कट्टर वैरी म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. म्हणजे ज्यानं ज्यानं तुकाराम महाराजांचं नाव घेतलं यम त्याला धरतो आणि मुंडक्या सगळं कापून टाकतो. बरोबर ना. नाम घेता यम त्याच्या जवळ येण्याकरता थरथरा कापतो हा त्याचा अर्थ. बापानो ऐका, मी संबंध महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना नव्हे नव्हे आपल्या या ठिकाणी गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा आपल्याला एक उदाहरण दिलं होतं. ऐका बारकाईनं. जीवन सामाजिक जगा, जीवन राजकीय जगा, जीवन धार्मिक जगा, त्या जगन्य त्या परमात्म्याने 3.3 मुद्दे भिन्न भिन्न प्रकाराने त्या ठिकाणी विभागले. जीवन जगत असताना 3 मुद्दे भिन्न आहे. एक आहे संत, 2 आहे भगवंत आणि 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. एक आहे संत, 2 आहे भगवंत आणि 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं, राहावंच लागतं आणि इच्छा राहण्याची असून सुद्धा म्हणजे कीर्तन संपलं आमच्या बरोबर आमच्या गाडीत बसून गटीवाडीच नाही. आए गजब रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पडेगा. ज्या वेळेस भरला ना मायबाप त्यावेळेस तुमची इच्छा राहण्याची आहे पण तुम्हाला जावंच लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी उभी खर्च केली. माऊली म्हणले अगादेहाची आगावा आलिया जन्म मृत्यूची सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया बरी. तुम्हाला मला जन्माला माऊली यावंच लागतं. इच्छा राहण्याची असून जावंच. दुसरा मुद्दा असा आहे संत स्वतःहून जन्माला येतात. वेळ नाही आपल्याकडे. पटपट प्रमाणाची यादी वाचून दाखवतो. जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती झाडू संतांचे मार्ग आडराणी उजळा वया आलो वाटा खरा खोटा उडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा. संत स्वतःहून जन्माला येतात. जगाचं हित शोधण्याकरता जन्माला येतात आणि देवाला बाकी आणावं लागतं. काय करावं लागतं. आणीला रूपाबळे करोनी खडे हरिदासी. भगवान परमात्म्याला हरीच्या भक्तांनी काय केला मग तो आयता आला घडप सोनी तो येतो महाराज पण त्याला आणावं लागतं. काय करावं लागतं. 3 मुद्दे तुमच्या लक्षात आले की कीर्तनाचं त्या ठिकाणी कीर्तनामध्ये प्रवेश करायचा आपला. एक आहे संत, 2 आहे भगवंत, 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. तुम्हाला मला यावंच लागतं आणि शेत राहावंच लागतं जावंच लागतं. संत स्वतःहून जन्माला येतात. देवाला बाकी आणावं लागतं. तुम्ही म्हणाला आणावं कसं काय लागतं. मी लोकांना उदाहरण सांगत असतो. हनुमंतरायांचा जन्मोत्सव बरोबर साजरा करायचा. सगळे जमले गड्या. टाळकरी मंडळी जमले, त्या ठिकाणी मृदंगाचार्य जमले, हार्मोनियम वादक जमले, सगळे जमले ना उपस्थित आणि सगळे म्हणले चला आता हनुमंतरायांच्या मंदिरात आपल्याला काय साजरा करायचा देवाचा. बोला बोला काय साजरा करायचा. जन्म जन्म हे मी नाही माय पदार्थ सांगत. नामदेव महाराज त्या टायमाला देवाला म्हणले तुझं देव पण आमच्या पुढे मिरू नको. तू देव आहे आणि आम्ही भक्त म्हणून तू काय देव आहे. हा तुझं भक्त देव पण आमच्या समोर मिरू नको. तुला जन्माला घालणारच आम्ही. कोण म्हणलं. मग माझा प्रश्न असा आहे पानवलीकर तुम्हाला देवाला जन्माला घालणार कोण. करायचा तो म्यालू चालेल. बोला बोला पट 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 पट
धडपड 1 तास उरला खटवून करायचं, 1 तास राहिला माझ्याकडे 9 वाजायला. मग देवाला जन्माला घालणार कोण? जाऊ तुम्ही घरी जाऊ. मी तुझ्या आधीचा दीपकराव कोण म्हणलं? नामदेव महाराज. तू कधीचाच मधीचा देवा, मी तुझ्या बी आधीचा आहे, कारण तुला जन्माला घालणार कोण आहे? संत नसतील तर देवाच्या देवत्पणाला किंमत नाही, म्हणून ते संत असावे लागतात. ते संत आपल्याला देव दाखवतात. ते संत आपल्याला भैरवनाथ महाराजांचा असणारा त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करायला भाग पाडतात. नवे नवे तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? ऐका ना, 4थीचं पोरग आहे आणि रडत 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 आईकडे गेला. आईला म्हणलं, आई मला परीक्षेची फी भरायची. आणि पप्पाला सांगितलं पैसे दे. पप्पा काय पैसे देत नाही. पप्पाने सांगितलं वह्या घेतल्या तुला, पुस्तक घेतले तुला, सगळं घेतलं तुला. मग आता माझ्याकडे परीक्षा फी भरायला पैसे नाही. रोजच शाळेत चालला का पैसे? रोजच शाळेत चालला का पैसे? कशाला लागतात करते तुला पैसे? हे कोणी सांगितलं? बाप्पाने पोराला. पण ऐका ना, त्या आईला पक्क माहिती होतं बाप रागीट आहे, बाप तापट आहे. पण त्या बापात त्या आईने जवळ घेतलं त्या पोराला आणि त्या पोराला एक वाक्य बोलली, माऊली तू थोडा वेळ थांब, मी तुला पैसे देते. कारण त्या आईला पक्क माहिती होतं याच्या बापाची कोपरी खुटीला टांगली, त्या खुटीला टांगलेल्या कोपरीत पैसे. याचा बाप बाहेर गेला ना, मी त्याच्यातून अलगद पैसे काढून कोणाला देणार आहे? पोराला. आता माझा साधा सोपा सरळ प्रश्न तुम्हाला पानवलीकर मंडळी, पैसे बापाचे का आईने घेऊन आणले? बापाचेच पैसे. पण ते बापाच्या खिशातले, कोपरीच्या खिशातले पैसे पोराच्या हातात येण्याकरता मध्ये हात लागला तो आईचा. तो देव आपल्याला भेटतोच, तो आपल्याला देव कळतोच, पण तो देव कळण्याकरता संत रूपी आईचा हात लागल्याशिवाय तो परमात्मा कळत नाही. विठ्ठल जन्माला घालणारे संत आहे, देवाला जन्माला घालणारे भक्त आहे, देवाला जन्माला घालणारे तुम्ही आपण सगळेजण आहे. आपण प्रत्येक जन्मात देवाच्या बरोबर आहे. बघा काय म्हणणे तुमच्या या गोष्टी? मी तर आहे बा, तुमचं कसं काय? मी प्रत्येक कर बाबा, मी प्रत्येक जन्मात देवाच्या बरोबर आहे. आपण आहेत ना महाराज, कोरोनाच्या नंतर जिवंत आहे म्हणजे देवाच्या बरोबरच आहे ना आपण. कसं सांगतो ऐका, आपला जगनियंता परमात्मा निद्रिस्त अवस्थेत होता, तुम्ही आपण सगळे पायथ्या लावले होतो महाराज. आपल्या जगनियंत्या परमात्म्यानं कृष्णाचा अवतार धारण केला, आपण सगळे गोपाळ झालो, सबकगडी झालो, त्याच्या बरोबर राहिलो. आपल्या जगनियंत्या परमात्म्यानं रामाचा अवतार धारण केला, आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याचे वानर झालो, त्याच्या बरोबर राहिलो. आता या युगामध्ये आपला जगनियंता परमात्मा विटेवरती उभा आहे आणि आपण वारकऱ्याच्या रूपाने जन्माला आलो. संत महात्मे सांगतात, तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी, तुम्ही आम्ही झालो वारकरी. तीन मुद्दे असे, तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. संत स्वतःहून जन्माला येतात आणि देवाला बाकी आणावं लागतं. ज्या संतांचा अभंग सेवेकरता निवडला ना, तुम्हाला एक वाक्य घरी घेऊन जा कार्यक्रमातून. पहिल्या वेळेस ऐका बारकाईनं, तुम्ही चांगलं काम केलं आणि ते लोकांना आवडलंच असं नाही. आपल्या परिसरात एक मोठे कीर्तनकार होऊन गेले, त्यांचं नाव नाना महाराज वनकुटेकर. वनकुटेकर बाबा सांगायचे, एक एकाला, एक लोकाला, एक सगळ्याला आणि सगळं एकाला कधीच आवडत नाही. नाही कळलं तुम्हाला? एक एकाला, एक लोकाला, एक सगळ्याला आणि सगळं एकाला कधीच पटत. बऱ्याच वेळेला आपण चांगली कामं जरी केली ना, लोक नावं ठेवत असतात. मग ऐका ना बारकाईने, तुम्ही किती चांगलं काम करा, ज्या तुकोबराचा अभंग सेवे करता निवडला ना, त्यांना त्या काळात लोक संत नाही म्हणले, येडा तुक्या म्हणायचे, टाळकुट्या म्हणायचे, धर्म बुडवला म्हणायचे. ऐका ना महाराज,
ज्या तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडला ना त्यांच्या समकालीन लोक तुकाराम महाराजांना महाराज नव्हते म्हणत. आमच्या सारख्या महाराजांनी ड्रायक्लीनचे कपडे घातले, चांगल्या काठाचे धोत्र घेतले, तुकोबरायाचा एक एक अभंग पाठ केला, तुमच्या समोर मांडला. आम्हाला 14 लाखाच्या गाड्या फिरायला नाही कळत तुम्हाला. ज्यांनी अख्खा गाथा पचवला लोक त्यांना संत नाही म्हणले, लोक त्यांना महाराज नाही म्हणले, पण लोक गाजर पारखी झाले. कसे झाले? एका गावात आमचे इंगळे बाबा सांगायचे, एका गावात नक्कल करायची, नक्कल म्हणून स्पर्धा लागली. आपल्या पालवी गावासारखं गाव करणार आणि चौकात भरपूर लोक. त्या बाबतीत आपल्या पालवीचा नंबर आहे बरं का. म्हणजे तुम्हाला टोचून बोलत नाही मी, खऱ्या अर्थाने बोलतो. पारनेर तालुक्यात 2च गावं अशी जिथं विचाराची देवाणघेवाण होती. एक आहे टाकळी लोकेश्वर, कानूर पठार, आणि दुसरं आहे आपलं पानोली गाव. वाड्या वस्तीवरची माणसं असू द्या, गावच्या चौकात येऊन बसणार, प्रत्येकाची खुशाली विचारणार. अरे याच्यामुळे काय होतं माहितीये का, आज जर आपल्या मैत्रीमध्ये बसणारा एखादा माणूस आला नाही ना, दुसऱ्या दिवशी चर्चा होती, अरे काय ते सका पाटील का नाही आला. लोक म्हणतात तो आजारी पडला, त्याच्याने बातमी सगळीकडे पोहोचली होती, तो आजारी आहे आणि त्याच्या दुःखात सहभागी होण्याचं काम होतं. ही विचाराची देवाणघेवाण चौकात झाली पाहिजे. तुमच्या गावात विचाराचा चौक आहे, बरेच गावात कुचरवटे नाही कळलं तुम्हाला. कुचरवटे बरेच गावांनी आहे, पण विचाराची देवाणघेवाण होण्यासाठी मी बरेच कार्यक्रम सांगत असतो. आमच्या पारनेर तालुक्यातली 2 गावं आहेत खरोखर, जिथं सगळी माणसं एकोप्याने बसतात, एकोप्याने चर्चा करतात. एक आपलं पानोली, दुसरं कानूर पठार. काय सांगत होतो मी? कीर्तन सांगत होतो. कीर्तन सांगत होतो. चला माझा मुद्दा लांबे. संत स्वतःहून जन्माला येतात, देवाला बाकी आणावं लागतं. आणि मग माझा मुद्दा लांबे ऐका. मग त्या ठिकाणी आपण भरकटत जाण्यापेक्षा त्या जगन्य त्या परमात्म्याशी काय झालं पाहिजे ओंकार महाराज, काय झालं पाहिजे? नक्कल नाक्कल सांगत तुम्ही नाही का. एका ठिकाणी ठरलं बघ म्हणले आता नक्कल करायची. बरं कशाची करायची म्हणले, मेंढराच्या कोकराचा हुबेहुब आवाज काढायचा, त्याला 500 रुपयाचं काय बक्षीस. बरीच लोक आले, मेंढराच्या कोकराचा हुबेहुब आवाज काढला. बरीच लोक आले, मेंढराच्या कोकराचा हुबेहुब आवाज काढला आणि एकाचा थोडा समरस आला, बरोबर आला, त्याला 500 रुपयाचं बक्षीस दिलं. तो निघून गेला, काय करतो निघून गेला तो घरी बक्षीस घेऊन. एक धनगराचं पोरग त्या दिवशी संध्याकाळी गावच्या चौकात जमलं आणि ते म्हणलं, का रे सकाळी काय आपल्या गावात काय होतं रे? लोक म्हणले मेंढराच्या कोकराचा आवाज काढायचा, त्याला किती बक्षीस दिलं? म्हणले काय अवघड, उद्या मी त्याच्यापेक्षा भारी काढतो. जायनाच्या आधी कोणापेक्षा? आज ज्यानं काढला ना, उद्या मी त्याच्यापेक्षा भारी आवाज काढतो. पण ते पोरग धनगराचं होतं, अंगावरती त्यानं त्या ठिकाणी घोंगडी पाघरली माय बाप आणि मेंढीचं एक कोकरू घेऊन आला बगलत दाबून. सगळं गाव जमलं महाराज, सगळं गाव. काय करायची? नक्कल. पण ती करायला मी लागत ती अक्कल, त्याला म्हणायचं. सगळं गाव जमलं, सगळं गाव. त्यानं त्या ठिकाणी घोंगडं पांघरलं आणि सगळ्यांना म्हणला बरं का, त्यानं दिवाळी आजी हाय का सावध तुम्ही? आता मी आवाज काढतो बरं का. मागचे सगळे सावध का? इकडच्या कट्ट्यावरचे बाबा सावध का? सगळे सावध बसले का? काढू का आवाज? सगळे म्हणले काढा काढा. त्यानं हळूचकने हात घातला आणि त्या मेंढीच्या कोकराचा कान पिरगाळला. ते कसं आरडा असेल बोला ना. मेंढीच्या कोकराचा कान पिरगाळल्यावर ते काय कुत्र्यासारखं आरडलं असेल ना? कशाने आरडले ते? कोकऱ्यासारखं आरडलं ना. तरी लोक म्हणले नाही नाही, काल लय भारी आलता, कालच्या सारखी मजा नाही आली आज. तो म्हणला गाजर पार घेऊ, कालचं खोटं खरं होतं आणि आजचं खरं खोटं नाही कळलं तुम्हाला. लोक म्हणले कसं काय? म्हणला कालचा माणूस बोंबावला तर तुम्ही म्हणले बरोबर आवाज काढलाय आणि आज खरंच मेंढीचं कोकरू बोंबावलं तुम्ही म्हणले कालच्या सारखा नाही आवाज आला. म्हणजे तुम्ही शाने का? हे कोण म्हणलं? तो नक्कल करायला बी लागत ती अक्कल. ज्याला नाही अक्कल तू काय करीन कोणाची नक्कल बी ठेवा. 3 पॉइंट असे ऐका ना.
दादा, कधीतरी जीवन असं जगा की आपला विरोधक सुद्धा मानला पाहिजे, त्याच्यासारखा माणूस आपल्या गावात नाही. मी याच्याकरता एक उदाहरण लोकांना देत असतो. तुमच्या पानोली सारखं गाव असावं, आमच्यासारख्या बाहेर गावच्या महाराज मंडळीची गाडी तुमच्या गावच्या चौकात यावी दादा, आणि आमची गाडी आल्याच्या नंतर जो गावच्या चौकात बसलाय ना तो तुमचा 3 पिढ्याचा वैरी असावा. किती पिढ्याचा? 3 पिढ्याचा. आमच्यासारख्या बाहेर गावच्या महाराज मंडळीची गाडी आली, आम्ही गाडीची काच खाली केली आणि सरळ तुमच्या 3 पिढ्याच्या वैऱ्याला विचारलं, ओ दादा ऐका ना, ते अमक्या तमक्याचं घर कुठं आहे हो? त्यानं छातीवरती हात ठेवावा आणि एक वाक्य बोलावं, महाराज त्याचं माझं जमत नाही, 3 पिढ्याचं वैर आहे आमचं, पण त्याच्यासारखा माणूस आमच्या गावात नाही, आपण जिवंत असल्याची पावती गेले. बोला हे सांगण्याचा घाटेच्या करता घातला मायबापानो. ज्या तुकोबराचा अभंग सेवेकरता निवडला, कट्टर वैऱ्याने त्यांची आरती गायली. कट्टर वैर्यानं तुकोबराची काय गायली? आरती आरती. एवढं तरी संपन्न जीवन आपण आपलं जगलं पाहिजे. पण सध्याची परिस्थिती सांगू का, एखाद्याचा जर एखाद्याकडे स्वार्थ असेल ना, स्वार्थ, तर लोक म्हणतात लई शहाणा माणूस आहे, लई चांगला माणूस आहे, त्याच्यासारखा चांगला माणूस गावात. चालू उदाहरण सांगतो तुम्हाला. आता मला तुमच्याकडे कीर्तनाला यायचे होते माऊली, मला उशीर झाला होता. मी आमच्या गावातून आमची गाडी काढली आणि गाडी काढल्याच्या नंतर गाडीमध्ये बसलो. मला उशीर झाल्यामुळं आमच्या गावातला प्रतिष्ठित माणूस, म्हणजे पैशा पाण्याने म्हणते मी, प्रतिष्ठित फरक असतो देखो. आमच्या गावचा प्रतिष्ठित माणूस गावच्या चौकात उभा होता. त्यानं मला हात केला. मला उशीर झाल्यामुळे मी गाडी नाही थांबवली. मी गाडी आहे त्या स्पीडनं पुढे पळवली. त्यानं किती उद्धार केला असेल माग माझा? एखादा ग्रंथ दिलेला असेल ना माझा. काय म्हणला असेल तो? अरे देवाच्या कृपे आमच्या पुढे उघडा फिरत होता, पळत होता, देवाच्या कृपेने गाड्या भेटल्या, मला सुद्धा थांबला नाही, निघून गेला, असं कोण म्हणला असेल? पण ऐका ना, मी जर त्याच्यापाशी गाडी थांबवली असती, गाडीचं सीट जरा मागे पुढे त्याच्या बैठ व्यवस्थेनुसार जर केलं असतं, त्याला म्हणलं असतं, दादा थोडं फार वातावरण असं तसं आहे, थोडा गरम हिटर लाव का, जरा थंडी सुटायला लागली, मग लाव का गाडीतला हिटर, असं केलं असतं. त्याला जर सोडलं असतं तो काय म्हणला असता? याच्यासारखा पोरगा अख्या गावात, म्हणजे कोणी त्याला गाडीत बसवलं म्हणजे बसवलं तर चांगला, आणि जर नाही बसवलं तर काय झाला? लोक त्यांच्या योग्यतेनुसार तुमचं व्यक्तिमत्व ठरवत असतात आणि तो परमात्मा तुमच्या कर्मानुसार तुमचं व्यक्तिमत्व ठरवत असतो. विचार करा, या लोकांच्या नुसार आपलं व्यक्तिमत्व ठरवायचं की परमात्म्याचे व्यक्तिमत्व ठरवायचं, ते आपला आपण विचार करा. संत स्वतःहून येतात, देवाला आणावं लागतं, आपल्याला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं अभंगामध्ये प्रवेश. ते संत काय सांगतात? तुकोबराय सांगतात, होईल तो भोग, भोगी न आपुला न घाली विठ्ठला भारती. कशा निमित्त कार्यक्रम आहे? किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या पवित्र अशा वातावरणामध्ये इथं उपस्थित झाला, याची माझ्यासहित तुम्हाला प्रत्येकाला कल्पना आहे. आपल्या गावामध्ये काळ भैरवनाथांच्या जयंती उत्सवानिमित्त चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या बापदादांनी चालवत आणला मायबापानो, आणि पिढ्यानपिढ्या चालत आल्याच्या नंतर आपले कर्तव्य आपण हा अखंड हरिनाम सप्ताह असाच पुढे अविरतपणे चालत ठेवला पाहिजे. मग आपल्या कर्तव्यानुसार आपण पार पाडत असणारं कर्तव्य तुमच्या गावातून ज्यांनी कार्यक्रमाकरता विनंती केली, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही उपस्थित झालो, ते विजूदादा थोरात, त्यांचा फोन आला, महाराज तारीख पाहिजे, कार्यक्रमासाठी यावं लागतंय, आणि तारीखही खाली असल्यामुळे त्यांना पहिल्या मिनिटाला त्या ठिकाणी तारीख दिली. आपल्या गावचं महत् भाग्य आहे.
आपल्या गावचं महत्भाग्य आहे की काळ भैरवनाथांचा एवढा मोठा जन्मोत्सव तुम्ही आपण साजरा करतोय. महापंक्ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतात. दाना माझी दान सर्वश्रेष्ठ अन्नदान. याच्या निमित्ताने आपण जमा करत असलेल्या पैशांना कण ना कण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. कार्यक्रमाला या ठिकाणी सतसत बुद्धीने त्या ठिकाणी वापरतात. आपल्या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि अभंगामध्ये प्रवेश विठ्ठल. 45 ते 50 मिनिटाचा कालावधी माझा राहिला. कार्यक्रमामध्ये प्रवेश करत असताना तुम्हाला बरंच वाटलं पाहिजे असं मी कीर्तन करणार. काय कारण तुम्हाला बरं वाटलं असं कीर्तन करायचं? पण तुमचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही असं कीर्तन नक्की करेल. पुढचं वाक्य आहे का? माझ्या निर्धारित 45 ते 50 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हसायलाच आलं पाहिजे. जर विनोद आला गाणी तर करावा विनोद कीर्तने घेतला पाहिजे. पण तुम्हाला हसायलाच आलं पाहिजे असं कीर्तन मी करणार नाही. पण तुमच्या जीवनाचं हसू होणार नाही असं कीर्तन नक्की करेल. पुढचं वाक्य आहे का? माझ्या या निर्धारित 45-50 मिनिटाच्या कालावधीमध्ये माता माऊल्यांनो तुम्हाला कोणालाच झोप लागणार नाही याची सगळी जबाबदारी व्यासपीठावरून माझी. कोणाची? तुम्हाला झोप लागणारच नाही याची जबाबदारी कोणाची? पण एखादी माता माऊली जर ठरवूनच आली असेल गट महाराजाच्या कीर्तनाला झोपायचं मग आपला नाही लागेल. मग बाबा काय करतो? ठरवून आल्यावर काय करतो बाबा? त्याच्यामुळं अवधान द्या, लक्ष द्या. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायात पहिल्या क्रमांकाची उडी घातली. तरी अवधान एकले विजय मग सर्व सुखासी पात्र होईचे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? जर एकदा लक्ष दिल्याच्या नंतर सगळं सुख तुमच्या पदरात कळत असेल तर लक्ष द्यायला काय हरकत आहे? आता जर हिताचं असेल आणि फायद्याचं असेल दादावर तर लहान्याचं सुद्धा मोठ्याने ऐकलं. जर हिताचं असेल आणि फायद्याचं असेल तर श्रीमंताने सुद्धा गरीबाचं ऐकलं. जर हिताचं असेल आणि फायद्याचं असेल तर खेड्यात राहणाऱ्याचं सुद्धा शहरात राहणाऱ्याने ऐकलं. जर हिताचं असेल आणि फायद्याचं असेल तर गरीबाचं सुद्धा श्रीमंतांनी ऐकलं पाहिजे. मग इथं सांगणारे संत आहे जे आपला उद्धार करतात. निर्धारित वेळेमध्ये फक्त अवधान द्या. आणि या अभंगामध्ये तुकोबराय असणारे काळ भैरवनाथ महाराज जशी बुद्धी देतील तसं आपण या ठिकाणी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल सांगतात होईन तो भोग भोगीना आपुला न घाली विठ्ठला भार तुझ. देवा माझा जो काय भोग असेल ना तो मी भोगायला तयार आहे. मी तुझ्यावरती भार घालणार. मी तुझ्याकडे संसाराचं रडगाणं गाणार. मी तुझ्याकडे मला नातूच झाला पाहिजे आणि माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी झाली पाहिजे असं सुद्धा भार घालणार. माझा जो काही भोग व्हायचा असेल ना तो होऊ दे. मी तो भोगायला तयार आहे. होईन तो भोग भोगीन आपुला न घाली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासोनी हे इच्छित असे दान अंतरीचे ध्यान मुखीना. मी तुझ्याकडून एकच दान मागतोय देवा. तुझा अंतःकरणात असणारं ध्यान आणि माझ्या मुखात तुझा असणारं नाम कमी होऊ देऊ नको. मग मला कोणता जन्म भेटायचा तो भेटू दे. मी त्याच्यासाठी तयार आहे. होईन तो भोग भोगीन आपुला न घाली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासोनी हे इच्छित असे दान अंतरीचे ध्यान मुखे नाम देवा. नये काकुळती गर्भवासासाठी न धरी हे पोटी भय काही. मी तुला परत असं सुद्धा म्हणणार नाही रे की मला गर्भवासाला घालू नको. तुझ्याकडे काकुळती येणार नाही. ते पोटात मी भय धरणार नाही. तुला जो काय माझा भोग भोगायला असेल ना तू दे. मी तो अगदी भोगायला तयार आहे. तुका म्हणे मज एवढं तुम्हाला दिलं ना तर उदंड एवढे. उदंड म्हणजे मला एवढंच बस. नाचे न मी पुढे माय बापा. तुझ्या समोर मी नाचायला तुझं नाम मुखात घेऊन तयार आहे. इतकं जर मला दिलं तेव्हा याच्या व्यतिरिक्त काही नको. हा भंगाचा सरळ सरळ अर्थ विचार. पण तुमचं माझं जरा वेगळं आहे आणि संतांचं जरा वेगळं आहे. आपला असं आहे आपल्यावर जर वेळ पडली ना प्रसंग जर पडला ना तर आपण त्या देवाकडे मागण्याकरता पायातली चप्पल काढतो. देवाच्या देवळात जातो आणि त्याला नवस बोलण्याकरता त्याच्या समोर लोक आपटून घेतो. कोणासमोर? देवासमोर. आणि ज्यावेळेस आपलं सगळं चांगलं चाललं असेल ओके काय झाडी नाही कळलं समजणेवाले तो आपलं सगळं ओके चाललं असं ना दीपक राव त्यावेळेस माणूस पायातल्या चपला सुद्धा देवापुढे काढीत नाही. सरळ देवाच्या समोरून जातो. का? कसं चाललंय?
ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. खायला प्यायला चांगल्यापैकी असावं, कपडे लत्ता चांगल्यापैकी असावं, हे कोण अपेक्षा करतं? संसारी. मग आपल्याला बऱ्याच लोकांना वाटते आम्ही कीर्तनकार मंडळी म्हणून गायक वादक, डोक्यातला भ्रम काढून टाका. ही गायक वादक मंडळी म्हणून आम्ही कीर्तनकार मंडळी. भविष्यकाळ इतका व्यापक आहे, 4 मी कार्यक्रमात सांगत असतो महाराज. आता साधना राहिली नाही, तप राहिलं नाही, अनुष्ठान राहिलं नाही. 4 वर्षाचे पोरं चांगलं बोलायला यायला लागलं का त्या टाबरांना त्यांच्या पुढे असा माईक गुंता करून द्यावा लागत, आणि मग ती टाबर उभी राहतात. आणि मग ते समोर बसलेल्या 80 वर्षाच्या बाबाला सांगतात, बाबा संसार म्हणजे असा असा असतो. बाबा म्हणले, भाऊ 4 लेकर मला, 8-9 नातू, 80 वर्षाचं आयुष्य मला झालं, तुम्हाला सांग आता संसार कसा असतो. म्हणजे त्याला काय फार तपच करायला लागते लोकांना, असं काय राहिले नाही. पण ऐका ना महाराज, इथून पुढचा काळ असा आहे, तुम्ही जर कीर्तनकाराला फोन केला, हॅलो महाराज बोलतात का? हो महाराज बोलतात. आमच्या गावात तुमची तारीख पाहिजे होती. हो ठीक आहे, कोणत्या रूप मी तुमच्या गावात यायचे एवढं सांगा. पण भविष्य काळात तुम्हाला गायक वादक मंडळी नाही भेटणार. 2 चपाती 1 चाल पचवती महाराज. मृदंगाचार्य थंडीत सुद्धा त्यांना घाम येतो म्हणून ओंकार महाराज मी मृदंगाचार्य सांगत असो, घाम पुशीत नाही जायचं ती सुद्धा लोकाला, त्यांना बी कळलं पाहिजे आपला बी पैसा घामाचाच म्हणून. नाही कळलं का तुम्हाला? हा का सोपं नाही महाराज. मेलेल्या जनावराच्या कातड्यातून आवाज काढायचा. हा मोठो से बोलते, लेकिन हमारे ओंकार बाबा मोठो से बोलते. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं की वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ही अपेक्षा आपली जीवाची. कोणाची आहे? जीवाची. आपली अपेक्षा म्हणजे शेंद्रे नाही गुरुक सुद्धा. पहा ना, पूर्वीच्या काळी काही गाड्या नव्हत्या. आता महाराजांनी धान्य दिलंय तर बोलतो एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या. मग एका बापाने ठरवलं आपल्या मुलीला आणायला जायचं इकडं माहेराकडं. तो पायी निघाला. मधून निघाल्याच्या नंतर मुलीला घेतलं, जावायला म्हणला 2-4 दिवस तुम्ही बी चला पाहून चारला. जावायला बी घेतले. आपली अपेक्षा शेंडा नाही, गुरुक नाही, एरंडाचं गुराळ तेच ना पाणी. सहज चालले रस्त्यानं बरं का अनिल शेठ. आणि रस्त्याने चालल्याच्या नंतर त्यांना एक बाजरीचं शेत लागलं. बाजरीचं कडला. कशात शेत होते उपसरपंच? कशात शेत होतं? बाजरीचं. आणि सहज सासरा जावायची चर्चा चालली. भाऊ सासरा म्हणला, जावाई एवढी बाजरी रगत आली, 40 पोत्याला मारण नाही. चांगली शिष्ट म्हणली, 40 पोत्याला मारण नाही. जावई म्हणला, सासरे भाऊ तुम्हाला खरं सांगू का, गेला तुमचा काळ आता काय एवढं पिकत का? अहो 30 पोत्याच्या पुढे ठिपूस बी होत नाही. कोण म्हणलं? जावई. सासरा म्हणायचा, माझी उन्हाने केस नाही पिकली, आतापर्यंत शेतीच केली. तुम्हाला खरं सांगतो, आता जरी तुम्ही म्हणजे ना बाजरी काढायची आपली तयारी आहे, पण 40 पोतीच्या आत येऊ शकत नाही. कोण म्हणतंय? सासरा. जावई म्हणला, मामा तुम्हाला खोटं सांगत नाही, 30 पोतीच्या पुढे टिपूस बी होत नाही. बोला काय म्हणले तुमचं?
वादावादी पेटली, भांडणं लागली. तो जावई काय नवनाथ महाराज गटावाने असा काडी पहिला नव्हता, दष्टपुष्ट खाते पित्या घरचा. आणि मग भांडणं लागली. सासऱ्याला कुठं जावई आवडतो काय? त्यानं दुमता केला सासऱ्यानं, वर बसला त्याच्या छाताला. कोण? जावई. म्हणलं तुम्हाला सांगितलं ना एकदा सांगितलं तुम्हाला, 30 पोतेच्या पुढे ठिपूच बी होत नाही. सासरा खालून म्हणायचा, जावई मारलं तर मारा गड्या, पण 40च्या आधी येतच नाही. आता पोरगी झाली ना, त्याची सापडली ना दोन्हीच्या मध्ये, एकीकडून नवरा आणि एकीकडून कोण? बाप. ती म्हणजे ओ दादा, आता तू तर काय ऐकायचं मनस्थितीत नाही मानवरा, मग तुम्ही तरी म्हणा ना. त्याच्या वरती होत नाही म्हणून ते म्हातारा खाली पडल्या म्हणलं वसू. ते पुरीचं नाव वसू होतं. म्हणलं वसू, अगं खाली पाठ किती बी घासू, पण हिदा पोतेची कळ कशी सोसू. नाही कळलं का तू? आता काय बापाचं चाललं होतं मी याच्यात. म्हणलं असतं तर काय केलं असतं, हाणला जावं. पण तरी सुद्धा कबूल करायला माग पुढं पाहिलं नाही. ऐका ना महाराज, या अशी आपली भांडणं, संतांची भांडणं, विचाराची भांडणं, संतांची भांडणं, वैचारिक भांडणं, संत देवाशी भांडण करायचे. नामदेवरायांचे वडील गावाला निघाले महाराज, आणि नामदेवरायांना सांगितलं, आजच्या दिवस नैवेद्य दूध पाजायचं काम कोणाकडे? देवाला. तुमच्याकडे. नामदेवराय म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, देवाला नैवेद्य खाऊ घाला. कोणी सांगितलं? वडिलांनी. आपण काय म्हणतो सांगा आता. आपल्याकडे जर सण असला आणि सणाला जर पोळ्या करायच्या असल्या तर आपल्या पोळ्यांना तूप असते, आणि देवाला निवड. आणि मग ती आई म्हणते, बाळा इकडे 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 इकडे. ते पोरग लुटू लुटू पळत येतं, जरी ताटली आणि देवाला निवड दाखव. देवाला म्हणजे आपल्याला खायला चमचमीत पोळ्या, आणि देवाला निवद. नामदेव महाराजांची वडील असं नाही म्हणले देवाला निवद दाखव. देवाला जेव घालण्याची, दूध पाजण्याची जबाबदारी कोणाची? नामा तुझी. महाराज नामदेव महाराज त्या ठिकाणी पावलं टाकत गेले, आणि गेल्याच्या नंतर माऊली महाराज देवाला सांगितलं, देवा आता जेवा. 5 मिनिटं झाली, देव काय जेवायला, दूध प्यायला. 10 मिनिटं झाली, देव यायना. तास झाला, देव यायना. 2 तास झाले, देव यायना. नामदेव महाराज म्हणले बहुतेक पाणी फिरवायचं राहिलं नाही. पाणी फिरवलं तरी सुद्धा देव जेवायला. नामदेव महाराज म्हणले दररोज बाबा निवड ठेवायला येतात, आणि आज मी आलोय म्हणून देव लाजत असेल. पडद्याच्या मागे उभा राहतो. कोण म्हणलं? नामदेव महाराज. पडद्याच्या मागे उभा राहिले महाराज नामदेवराय. तरी सुद्धा देव जेवायला. डोकं आपटून घेतलं, भाळभाळा रक्त व्हायला लागलं. देवाला सांगितलं, जेवा, नाहीतर इथंच माझा जीव देतो. मूर्तीतून साक्षात जगन्यता परमात्मा प्रगट झाला. नैवेद्य सहित दूध त्या आपण एक जय जयकार करताना एक जय जयकार करतो रामस्वामीचे. का बरं रामस्वामीच नाव घ्यावं लागलं महाराज? का घ्यावं लागलं? भक्ती परिपक्व दर्यात असू द्या, तुमच्या असणाऱ्या देवाच्या दर्यात असू द्या, त्या देवाची सेवा मनोभावे करायची. आणि मग ती सेवा करत असताना परत जातेगावच्या भैरवनाथांना जायचं, तिथंही मनोभावे सेवा करायची. मग भैरवनाथांचं दर्शन घेण्याच्या आधी एक मंदिर बांधले तिथे. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे ना कोणाचं मंदिर आहे ते? कोणाचं आहे? आता तिथं रामस्वामीच का मंदिर बांधले बरं? दुसऱ्या का नाही कोणाचं बांधलं? देवाचे नुसते भक्त नाही, देवाचे निश्चित भक्त होते.
कधीतरी प्रसंग असा आला पाहिजे दादा हो की संकट आपल्यावरती आहे आणि काळजी त्या देवाला वाटली पाहिजे. कोणाला वाटली पाहिजे? देवाला. संकट आपल्या आणि काळजी कोणाला? देवाला. मी पाठीमागच्या कीर्तनात एक उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला. पहा, चोखोबाराय नावाचे एक संत होऊन गेले बरं का. चोखोबाराय नावाचे संत होऊन गेले. त्यांची बायको त्या ठिकाणी गरोदर आहे आणि तिची डिलिव्हरी करण्याकरता पूर्वीच्या काळी डॉक्टर नव्हते, कुणीतरी सुईनबाई म्हणायचे पूर्वीच्या काळी, ती असली पाहिजे डिलिव्हरी करण्याकरता. मग कोण बरं आणायचं? मग त्या ठिकाणी असं ठरलं की चोखोबारायांच्या बहिणीला इथपर्यंत बोलवायचं. चोखोबारायांची पत्नी म्हणली तुमच्या बहिणीला माझी डिलिव्हरी करण्याकरता घेऊन या. चोखोबाराय निघाले. आता जसा आळंदीला वारकऱ्यांचा मेळा भरतो ना, तसा पंढरपूरला वारकरी त्या काळात चालला होता. वारकऱ्याचं सुंदर भजन चाललं होतं. चोखोबाराय कुठे निघले? ओंकार बाबा बहिणीला आणण्याकरता. काय डिलिव्हरी करायची मंडळीची म्हणून बहिणीला इथपर्यंत घेऊन यायचं म्हणून निघालेले चोखोबाराय. भजन रंगलं. ज्ञानोबा माऊली तुकाराम बहिणीला आणायला जायचं आहे हे विसरले आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरपूरला लाखो वारकऱ्यांचा समाज एकत्र. चोखोबाराच्या वारीमध्ये देवाच्या डोक्यावरती भार झाला. भार, अरे याची मंडळीची डिलिव्हरी आहे आणि हा बहिणीला आणायला आला. इकडच पंढरपूरला आला. जर तिकडं तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मला संत बाकीचे माफ करणार नाही. सबंध वारकऱ्यांचा मेळावा पंढरपूर मध्ये भरला आणि पंढरीचा पांडुरंग चोखोबाराच्या दारात. वहिनी उघडा दार, आणि वहिनी उघडा दार हाका मारी. अशा संतांना सांगण्याचा अधिकार होईन तो भोग भोगीन आपुला न घाली विठ्ठला. चोखोबारांनी काही भार नाही घातला देवावरती की तुम्हाला जावं लागतंय. मग ऐका ना, दार उघडलं आणि दार उघडल्याच्या नंतर चोखोबाराची बायको चोखोबाराच्या बहिणीला म्हणते, बरे झाले बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कवणे गावा. बरं झालं तुम्हाला देवाने पाठवलं. माझे पती कोणत्या गावाला गेले काय माहिती. आलाय तो कोण आहे? आलाय तो कोण आहे? देव देव. तो आईता आला घर कुसोनी तो येतो. अशा संतांना सांगण्याचा अधिकार होईन तो भोगाभंगाचा.
भार तूच तुम्हा पासोनी हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखीना. महाराज त्या देवावरती भार घाला, तो तुमचे कष्ट हरण करतो. आता बिग बॉस मराठी किती किती लोकांनी पाहिला हातेवर करा बरं एकदा. यावेळेचा पाहिलं ना बऱ्याच लोकांनी. इथून पाठीमाग बिग बॉस मराठी कधी झाला कधी आला आपण पाहत होतो का? आम्ही सुद्धा गाडीत कार्यक्रमाला जाईपर्यंत पाहायचो. त्याचं कारण एकच होतं, त्या ते गरीबाचं पोरग खेळत होतं, त्याचं नाव सूरज चव्हाण. बारामती तालुक्यामध्ये गाव आहे त्याचं, आणि तो सूरज चव्हाण खेळत होता. मला भार घातल्याच्या नंतर सांगायचंय, त्याला जर मुलाखतकार जर विचारायला गेले ना, हे सूरज जिंकणार? तो म्हणतो हो जिंकणार. कशामुळे जिंकणार? माझी मर्यादा माता मला जिंकवणार, माझा खंडोबा मला जिंकवणार. मग तू काय करणार? मी जिंकल्यावर ट्रॉफी घेणार, माझ्या मर्यादा मातेच्या देवळात ठेवणार, मी मग जेजुरीला जाणार, आणि मग मी त्या मोरगावला गणपतीला जाणार, असं कोण म्हणायचं? इच्छाशक्ती प्रगट असली ना मायबापांनो, अनेक धनदांडगे होते, करोडो रुपयांनी प्रॉपर्टी त्या ठिकाणी असणारे लोक बिग बॉस मराठीमध्ये खेळत होते. पण ऐका ना, त्या मर्यादा मातेच्या देवळामध्ये ज्यांनी नैवेद्य ठेवले ना, त्या नैवेद्यावर जो जगला त्याचं नाव सूरज चव्हाण. अरे गणपती बसवायचाय त्याला, 2000 रुपये नाही त्याच्याकडे. गावातल्या पोरांना म्हणलं चला ना आपण गणपती बसवू. पोरं म्हणले येड्या बरोबर काय गणपती बसवायचाय? त्याच्याबरोबर गणपती बसवायला तयार झाले नाही मायबापांना. मला होईल तो भोग सांगायचा देवावरती भार घातल्याच्या नंतर लोक तयार झाले नाही पोरं गणपती बसवायला. पण मायबापानं त्या जगन्य त्या परमात्म्याने ठरवलं, सूरज चव्हाण बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकून आला. त्याच्या मागेही एक पोलीस गाडी होती, त्याच्या पुढेही एक पोलीस गाडी होती, आणि जे त्याच्या बरोबर गणपती बसवायला नव्हते ना, ते पोरं म्हणते सूरज एक सेल्फी काढू दे ना. तुमचा काळ येतो काळ, फक्त त्या जगन्य त्या परमात्म्यावरती भार घाला, तो देव होईल कैवारी नारायण. पण आपण काय घातला पाहिजे? आपण हार द्या हळकुंडाने पिवळं बी नाही झालं पाहिजे बरं का. तो देव देतो, पण सांभाळायची लायकी नसेल ना, मोठं शब्द वापरतो बरं का. सांभाळायची जर लायकी नसेल ना, तर त्याची राममंडल होते. नाही कळत तुम्हाला? ट्रॅक वरती भीक मागणारी भिकारीने लय गालती होती मधल्या काळात. तुमच्याकडे आलती काय? आमच्या मोबाईलवर आलती बरोबर, आलती का नाही आपल्या मोबाईलवर? आणि तिथे गाणं गाजलं होतं, तेरी मेरी. डॉक्टर साहेब, ती भिकारीन आली, ती गाजली, तिचं एक नाव गाणं गाजलं, त्या गाण्याचं नाव होतं तेरी मेरी. ट्रॅकवरती भीक मागणारी भिकारीन होती. सोशल मीडिया इतकं प्रभावी साधन आहे ना, एका सर्वसामान्य माणसाने त्या भिकारणीचा आवाज चांगला वाटला म्हणून ओंकार बाबा तिचा एक व्हिडिओ काढला, तो सोशल मीडियावरती टाकला, त्याला मिलियन मध्ये व्ह्यूज गेले, आणि रातोरात राममंडल प्रत्येकाला कळाली, स्टार झाली राममंडल. भीक मागणारी भिकारी पण काय झाली? स्टार. ओंकार महाराज, आपण जर गेलो ना फोटो काढायला तिच्या बरोबर, तर ती म्हणायची थोडं बाजूला सरका बरं. कोण म्हणायचे? हा, थोडं बाजूला सरका बरं. तिने इतका गर्व झाला, इतका गर्व झाला, अरे त्या देवाला भार सहन व्हायना, परत भीक मागायला ट्रॅकवरती गेली. बोला, देव देतो, पण आपली योग्यता नसेल आणि पात्रता जर नसेल ना, तर तो देव परत माघारी सुद्धा नेतो. जगविख्यात गायिका होऊन गेल्या, त्यांचं नाव लता दीदी मंगेशकर. त्यांचं नाव काय? लता दीदी मंगेशकर. इंटरव्ह्यू करणाऱ्याने इंटरव्ह्यू घेतला लता दीदींचा. लता दीदींच्या समोर त्या ठिकाणी मीडियाचा पत्रकार आहे, लता दीदींच्या समोर मीडियाचा माईक धरणार आहे, आणि लता दीदीने विचारलं, हो दीदी, इतकं सुंदर गायन करता तुम्ही, इतका चांगला आवाज तुमचा आहे, दीदी सांगा ना तुमच्या या यशाचं गमत काय?
लता दीदी म्हणल्या मला सगळ्यात पहिल्यांदा एका पिक्चर मध्ये एका गाण्याचं एक कडवं गाण्याची संधी मिळाली. पूर्ण गाणं नाही गावाले, एक कडवं, पण ते कडवं मी असं गायलं, असं वठवलं की मला परत कुणाकडे गाणं मागायला जायची वेळ आली. गाणं मागायला जायची वेळ आली नाही. तुम्हाला जीवनात संधी आली ना, त्या संधीचं सोनं करायला शिका. मागचे गारटले काय तुम्ही टाळी वाजवत चालायला प्रमाण झालं ना की सुंदर टाळी वाजवत चला. बरं ही वेळ आणि सापडली. जीवनात संधी आली ना, त्या संधीचं सोनं करायला शिका. पण तुमचं माझं काय झालंय माहिती का, जोपर्यंत आपल्यावरती संकट आहे तोपर्यंत देव, जोपर्यंत आपल्यावरती संकट आहे तोपर्यंत देव, संकट निघून गेलो कोण देव नाही कळत तुम्हाला. संकट आहे तोपर्यंत देव आणि संकट निघून गेल्याच्या नंतर कोण देव, त्या जगन्य त्या परमात्म्याचं नाव मुखात ठेवा. आणि बरीच मंडळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित ऐका. पदाने पैशाने संपत्तीने माणसं जगवता येत नाही. तुम्हाला जर वाटत असेल आमच्याकडे भरपूर पैसा आहे, तो दानात घाला. तुम्हाला जर वाटत असेल आपल्याकडे भरपूर पैसा आहे, तो त्या ठिकाणी पंक्ती घालायला खर्च करा. तुम्हाला जर वाटत असेल आपल्याकडे पैसा आहे, तो काहीतरी दान धर्म करण्याकरता घाला. दानात दिलेला पैसा त्या ठिकाणी आपल्याला आयुष्य परिपक्व केल्याशिवाय राहत नाही. पण आपली सवय एक आहे, अनेक मोठा शेत असला पाहिजे बंगल्यावाला, त्याचा 50-60 लाखाचा बंगला असावा. सप्त्याची पंच कमिटी त्याच्या दारात जावा. साहेब सप्ताह आपला भैरवनाथाचा, हो घातलं पाहिजे सप्ताह. चांगलं असतं, गावातलं वातावरण चांगलं बनतं. कोण म्हणते बंगल्यावाला जागीरदार चांगलं असतं, सप्ताह बिप्ता केला गावचं वातावरण चांगलं राहतं त्याने. हा पंक्ती चांगल्या आहेत ना मोठ्याला, हो चांगल्या पंक्तीत साहेब. आपल्याकडून अपेक्षा होती काहीतरी आपण पावती फाडावी. करा आमचे 101 नाही कळत किती करा 101 आणि मग तीच 101 वाला पंक्ती देऊन बसतो. लक्ष येणार इकडं, सांभाळा ना इकडे भातावाले ये इकडे. इथं भात वाढ दिलेत किती आणि शेवटला नाहीच भातावाला कोणाची पंगत जमत नाही तर घालू नये. तू किती त्याच्यात 101 पुढच्याने जेवढे पैसे जमावले पंगत घातली त्याच्या पाणी फिरवलं ना त्यांनी किती. असे बऱ्याच गावांनी बरेचे चांगला कार्यक्रम होत असताना चांगल्या कार्यक्रमाला तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साई, पण गातल्या भर मग नका विठ्ठल. परमात्म्याचं नाव मुखात येण्याकरता जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरी जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. ते परमात्म्याचं नाव तुमच्या माझ्या मुखात येण्याकरता जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशी कोणावर तो देव कृपा करीत नाही महाराज. तुमच्या माझ्यासारखा एक माणूस आजारी पडला, ऐका, आजारी पडल्याच्या नंतर त्याला बोलताच येईना आणि बोलत नसल्यामुळं त्याच्या पोरांनी असं ठरवलं. एका कीर्तनात ऐकलं होतं, काय ऐकलं होतं अनिल शेठ बरं का डॉक्टर साहेब, एका कीर्तनात त्यानं असं ऐकलं होतं की नाही का आयुष्यभर एखाद्या देवाचं नामस्मरण त्यानं मुखात घेऊ द्या, शेवटच्या टायमाला जर त्याने देवाचं नाव घेतलं तर त्याला न्यायला यमदूत नाही विष्णुदूत येतात. कोणी ऐकलं त्याच्या पोरांनी. म्हाताऱ्याच्या तोंडातून शब्दच फुटला नाही, कारण आयुष्यभर शिव्या सोडून काही दिलेच नाही. त्या देवानी तर त्याच्यावर कृपा केली. शेवटच्या टायमाला वाचा बंद, मुका झालो वाचा.
शेवटच्या टायमाला वाचा बंद पडली. पोरांना वाटलं म्हातारं जीव खाऊन आयुष्यभर संसार केलाय ना, याचा सगळा जीव त्या धान्याच्या राशीत. कोणाला पैसे दिले त्याचे याद आलं का रे, त्याची मुद्दल आली का रे, सगळं आयुष्य काय घातलं याने. हा असेच कमावण्यात घातलं ना, मग पोरं हुशार होती. धान्याची रास समोर पडली होती. पोरं म्हणजे देवाचं नाव नाही घेते, हे कमीत कमी शेवटच्या टायमाला देवाचं नाव घे. बोलत एखादा शब्द बोबडा तिबडा 10-15 पोत्याची रास टाकली ती धरी पकडा. आणि रास टाकल्यानंतर एका पोराने म्हाताऱ्याच्या नकळत त्या धान्याच्या थप्पीला ब्लेड मारलं. धान्य बदाबद गळायला लागलं. पण ते म्हातारं चालीचं होतं. पोरांना वाटलं कमीत कमी हे शिव म्हणन, काहीतरी म्हणन. शेवटच्या टायमाला का याच्या तोंडात शिव नाव आलं तरी उद्धार. म्हातारं असं चालीचं होतं. तो लय काटे हो, मग याच्यापासून बघतोय त्या राशीतून धान्य भाळा भाळा करायला लागले. त्याला टाचा घाल ना पानुलीकर. आता मला सांगा, टाचा अक्षरात किती शब्द आहे आणि शिवात त्या 42 आहे. पण तरी ते काय म्हणलं, टाचा म्हणलं पण शिव नाही म्हणलं. आयुष्यभर तुम्ही जर त्या देवाचं नाव नाही घेतलं तर शेवटच्या टायमाला तुमच्या मुखात त्या देवाचं नाव द्यायला तू देव काही नाही का. मग त्या देवाचं नाव भजन करा. तो देव आपल्याला एक रूप झाल्याशिवाय आपल्याशिवाय राहत नाही. तो देव आपल्यात आल्याशिवाय राहत नाही, खेळल्याशिवाय राहत नाही. एकदा सुंदर मोठ्या प्रेमानं भजन करा. सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर. तुम्हापासून हे चिकसे दान अंतरीचे दान मुखीना नये काकुळती गर्भवासासाठी नदरी कोटी भय नाही. तुम्हापासून हे चिकसे दान अंतरीचे दान मुखीना तुका म्हणे मज उदंडे वढे नाचन मी पुढे माये बापा. तुम्हापासून हे चिकसे दान अंतरीचे दान मुखीना. बरं का गायनाच्या मंडळी, बऱ्याच लोकांना असं वाटतंय, बऱ्याच लोकांना असं वाटतंय हात वर करायला सांगितलं. बरेच लोक म्हणतात मग काय एवढा टाइम ठेवायचे काय, तर दुखायला लागले ना. सप्ताह जर असलं ना सप्ताह, तर एखाद्याला म्हणजे ना येणा घ्या ना पहाऱ्याला, की हा मला मारिता काय घेतलं. आणि तेच मात्र गावच्या चौकात 8 किलोचा नातू खांद्यावर भरून दिसला. त्याला म्हणलं बाबा मग शिकता येईना किती किलोचा आहे, असून 2-2.25 किलोचा. तुम्ही म्हणले मग काय मारिता काय, आणि आता 8 किलोचा नातू खांद्यावर घेतला कसं काय बरं. म्हणला भाकरीची सोय की काय नाही. म्हणजे सध्या बऱ्याच बाबांचा व्याजापेक्षा मुलापेक्षा व्याजावर जन्म आहे नाही कळलं तुम्हाला. म्हणजे पोरापेक्षा कोणापेक्षा पोराही पेक्षा नातोवरती
जास्त जीव आहे, कारण तुकड्याची सोय बाकी काय नाही विठ्ठल. तर भक्ती करावी लागते. ती भक्ती केली मुद्दा सांगतो पुढे सांगतोय का माझ्या शबरी मातेनं. कोणी केली भक्ती? शबरी मातेनं. अरे भिल्ल समाजात जन्माला आलेली होती. देव पाहत नाही, तुमची भक्ती भैरवनाथ महाराज पाहत नाही. तू साडी आहे, तू माणी आहे, तू वंजारी आहे, तू पिंजारी आहे, तू चांभार, तू कुंभार, तू लोहार, तू हातकर, तू धनगर, तू मराठा, तू वंजारी, तू पिंजारी, हे पाहत नाही तो जगन्यंत परमात्मा. भिल्ल समाजात जन्माला आलेली पोरगी आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये 12 बकराची दावण तिच्या बापाला दिली. किती बकराची? 12 बकराची. त्यांच्या समाजामध्ये त्या ठिकाणी बकराची दावण कापल्याशिवाय मुलीचं लग्न नाही. 12-13 वर्षांची शबरी माता आहे. तिने विचारलं बाबाला, बाबा कशा करता आली बकराची दावण? तिच्या बापाने सांगितलं तुझं लग्न आहे ना 2-3 दिवसांनी, मग त्याच्या करता ही दावत द्यावं लागते म्हणून कापायला आणली. शबरीने विचार केला माझ्या लग्नासाठी जर 12 बकऱ्यांचा बळी जात असेल तर मी लग्न करणार नाही. रात्रीचं निघून गेली महाराज घरातून जंगलामध्ये. वरतीचा बाप आहे काय सर्वसामान्य माणूस नव्हता, भिल्लांचा असणारा राजा त्या काळातला. भिल्ल समाज म्हणजे परिपूर्ण माहिती जंगलातली. सगळी लोक जायचे आणि शोध करायला लागले शबरीचा. अरे नवरी पळाली, नवरी गेली, कुठे गेली, कोणी गेली, सगळे चौकशी करायला लागले. मग काय करायचं म्हणून ती शबरी जंगलात राहायला लागली. नुसती जंगलात राहत नव्हती, हे लोक शोधतील म्हणून एक जनावर मेलेलं होतं रानटी, आणि ते जनावराचा वास चालला होता उग्र सगळ्याकडेने. या वासामुळे इकडे कोणी येणार नाही म्हणून त्या जनावराच्या असणाऱ्या सांगाड्यात शबरी राहिली नाही. त्या सांगाड्यात असणारी शबरी राहिली. पण माझ्यामुळे जर 12 बकऱ्यांची त्या ठिकाणी बळी जात असेल तर मी लग्न करणार नाही. शबरी मातेनं पण केला. त्या ठिकाणी असणारे मातंग ऋषींनी शिष्य परिवार असेल दररोज त्या ठिकाणी रस्त्यावरून जावं, नदीला जाऊन आंघोळ करावी आणि आंघोळ करून परत माघारी यावं. शबरीने पाहिलं मातंग ऋषीच्या रोडने जातात ना तो रस्ता ती झाडायला लागली आणि झाडत झाडत असताना फुलं टाकायला लागली ऋषीच्या त्या ठिकाणी जाण्याच्या येण्याच्या रस्त्यावरती. ऋषीला दररोज काही कळेना. शेवटी एक दिवस प्रसंग असा झाला, आयुष्यभर तिने केलेली सेवा शेवटला असं झालं, साधू जायच्या टायमाला ती झाडावरती बसायची कुणाला दिसू नये म्हणून. साधूला ते आयुष्यभर कळलं नाही. पण शबरी म्हातारी झाली आणि म्हातारी झाल्याच्या नंतर तिला झाडावर चढता नाही आलं म्हणून टिप्पा काढल्या गेली. मातंग ऋषीने विचारलं हे सगळं तूच करीत होती? म्हणजे मीच करीत होते, तुमची काहीतरी सेवा घडावी म्हणून. मातंग ऋषींना त्या ठिकाणी दुसरीकडे जायचंय म्हणून मातंग ऋषींचा देहही ठेवायचा. तो ऋषींनी एक सांगितलं त्यांना की म्हणजे तू एवढी सेवा आयुष्यभर माझी केली ना, आता शेवटचं तुला सांगतो, एक दिवस अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र तुझ्या झोपडीदाराशिवाय राहणार. हे कोणी सांगितलं? मातंग ऋषींनी शबरी मातेला. ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र तुझ्या झोपडीत आल्याशिवाय राहणार नाही. ओंकार बाबा ज्या दिवसापासून ऐकलं ना त्या दिवसापासून शबरी एकच गीत म्हणायची, आज मेरे राम जी का जब मेरे राम जी का आगमन होगा
शबरी की कुटियों का पावन हो। आज माझे प्रभू रामचंद्रजी येतील आणि माझी झोपडी पावन होईल, माझी कुटिया पावन होईल। मग त्यांना द्यायचं काय खायला? शबरी दररोज जंगलात जायची, बोरं आणायची, पण बोर गोड कांबट कळायचे कसे? मग शबरी ते चावून बघायची, जे गोड लागले ते टोकरीत टाकायचे आणि जे आंबट लागले ते स्वतःच खाऊन घ्यायची। एक दिवशीचा प्रसंग असा आला, साक्षात जगन्नियंता परमात्मा लखनबाई या सहित तिथे तिच्या झोपडीमध्ये गेले। शबरीला पाणी लागलं नाही, भगवंताचे पाय धुण्याकरता गावले। नयनाच्या अश्रूंनी, डोळ्यातील असणाऱ्या अश्रूंनी भगवंताचे पाय धुतले शबरीने। ते बोऱ्यात जर टोपलं ठेवलं होतं ना, ते टोपलं समोर आणलं आणि प्रभू रामचंद्रजींना सांगितलं, खाना बरं। देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। लखनबाईंनी बोरांकडे पाहिलं, शबरीच्या दाताकडे पाहिलं आणि लखनबाई म्हणजे आपलं पोटच भरलं, आपल्याला बोरं खायची नाही, पण जगन्नियंत्या परमात्म्याने ती बोरं खावी महाराज, आवडीने खावी ती बोरं। आणि बोरं खात असताना लखन, आता मला सांगा ना महाराज, त्या काळामध्ये शबरीकडे कोणतं दंतमंजन असेल, कोणती कोलगेट असेल, कशाने ती शबरी दात घासत असेल, पण तरी सुद्धा पारुशे दात, त्याही दातावरती कोलगेट नाही, ते बोरं खायचे, पण ती उष्टी बोरं भिंडीची माझ्या परमात्म्याने खाल्ले। त्या देवावरती भार घाला, तो आपल्या घरात ऐकता येतो आणि तो बाकी काहीच पाहत नाही, तो तुमचा भाव पाहतो। ज्ञानेश्वर पण शिरूरच्या पुढची पद्धती, कंबर सोडलं का थोडं माइंड सेटअप जरा बऱ्यापैकी राहतो लोकांचा, का आता आले आहोत कारण कंबर सोडली तरी उर्वरित मी आता संयोजक मंडळी गुरुजी दादा 15 मिनिटं मागून घेतलेली, मला आता 15 मिनिटांमध्ये आपली सेवा आटोपती घेऊ। तुमचे सत्य सबंध महाराष्ट्रभर जोरात चालू आहे, सबंध महाराष्ट्रभर भैरवनाथांच्या अष्टमीचे सोहळे जोरात चालू आहेत। त्यात आपलाही सोहळा पंचकृषी मध्ये जर सत्यात भैरवनाथांचा जर नंबर घ्यायचा ठरला तर तो आपल्या पानोलीचा नंबर लागतो बघा, कारण सोहळा मोठा असतो, लोक सगळे जातात। तुमच्याच गावचे लोक पण लोक टाळ्या लोक वाजतात बरं का टाळ्या, पण त्याला तिकडे सवय लागली कुठं एखाद्या राजकीय नेत्याचं भाषण बोलत हो, मग भाषण कसं असते ते, गावकऱ्यांनो गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या गावाचं जेवढं वाटोळं झालं, जर तुम्ही मला परत या पंचवार्षिकला निवडून दिलं तर याच्यापेक्षा जास्त वाटोळं करण्याचा मी प्रयत्न करेन। काही खाईन मी, संडास मंजूर झाले ते खाईन, तुमची नळ योजना मंजूर झाली ते मी खाईन। हे भाषण कोणचे? मग लोकांच्या टाळ्या, कारण तुझे लापशी असते, नंतर असते का लापशी? काय असतं? भेळ आणि लाडू। लोक तेवढं खुश, ही सवय लागली तुम्हाला, मोठी वाक्य बोलल्याच्या नंतर सुद्धा लोकांच्या टाळ्या वाजत नाही, पण जिथं वाजवायचे तिथे लोक वाजवल्याशिवाय राहत नाही। माझा मुद्दा लांबेल, आपल्या गावात खऱ्या अर्थानं आपल्या गावचा नंबर आहे, मोठा सोहळा आपण करता। आणि खरं सांगू का, एक पानोलीकर, तुमच्या गावचे हेवे दावे असू द्या, तुमच्या गावामध्ये वाद असू द्या, पण कधीतरी आपल्या गावातला माणूस मोठा होत असताना त्याला मोठाच म्हणा। आपलं कर्तव्य म्हणजे, बाहेर तर तुमच्या गावचा माणूस गेला, आता ऐका ना, मी गट्टीवाडीला राहतो आणि सबंध महाराष्ट्रात मी कार्यक्रम करतो। यदा कदाचित माझ्याकडून जर माझ्या गावातला एखादा माणूस दुखावला गेला असेल आणि तो जर बाहेर गेला ना, त्याला लोक म्हणतात ते गट महाराज आहे ना, ते आणते बरं का आमच्या गावात। हा सन्मान आमचा नसतो, हा आमच्या गावचा सन्मान असतो, आमच्या गावाचा सन्मान असतो। तुमच्या गावातला एखादा माणूस राजकीय लेवलला उंच जात असेल ना, आपलं प्रथम कर्तव्य त्याला सपोर्ट करणं, त्याला साथ देणं। पण एखादा जर म्हणाला तुमच्या गावचे हे साहेब चांगले बरं का, आपण म्हणतो काय खरंय त्याचं, म्हणजे त्याच्या कष्ट फिरलं पाणी,
ही सवय सोडून द्या. आपण आपली माणसं मोठी करायला शिका. आपण आपोआप मोठे होतो. हा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला सिद्धांत आहे आपल्याला. आपली माणसं मोठी करायला शिका. संबंध महाराष्ट्र लोकांना 5-6 गोष्टी सांगत आलो. त्यातली नंबर 1 ची गोष्ट, पहिली गोष्ट दारूबंदी करा. या हिंदुस्थानला ज्या तरुण तडफदार मर्द मराठ्यांची गरज आहे तेच तरुण आता व्यसनाच्या आरी जायला लागले. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तू हरिनाम का प्याला तो पीते देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. पहिली गोष्ट दारूबंदी करा. कबीर महाराज म्हणतात, दारू गांजा मत पियालो अक्कल गुम हो जाती है, अपने पदर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है, अपने पदर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. आपल्याच पदरचे पैसे खर्च करायचे आणि तोंडात आपल्या माती येते, त्याच्यापेक्षा ती दारू न पिलेली बरी. काय काय होतं महाराज, मती भ्रष्ट होती लोकांची. ऐका ना, आपल्या गावातला सारखा सन्मान सोहळा एका गावात चालू, कीर्तनाचा सोहळा ओंकार बाबा चांगला चालू आणि 2 गवड्यांना कीर्तन संपत आल्यावर स्वयंपाक झाला का नाही म्हणून जेवायला यायचे. काय कारण त्यांचा कीर्तनाचा काय संबंध नाही, पण पंक्तीला जेवण करता त्यांना यायचे. बरोबर ज्ञानेश्वर माऊली भजन झालं, ते म्हणजे चला आता कीर्तनाला, आपण इकडे पेलोय ना, पण ह्या मार्गे नको जायला, मधल्या मार्गे चला. दारू गांजाने काय होतं ऐका बरं का, मधल्या मार्गाने चला म्हणल्याच्या नंतर ते मधल्या मार्गाने निघाले. एक विहीर होती, तिथं विहिरीला कडच टाकलेलं होतं ओंकार महाराज, रिंगणच टाकलेलं नव्हतं. या दोघांचा खेळ ते डोकून पाहिले तर येरी. एक जण दुसऱ्याला म्हणला वाटोळ झालं. दुसरा म्हणला झालं काय, मला चंद्र हिरीत पाहिला. चंद्र आता चंद्रवरती उगलेला, त्याला त्याचं प्रतिबिंब कुठं दिसलं, पाण्यात दिसलं. पण दुसरा अति हुशार होता, त्याला विज्ञान विषय चांगला आवडत होता. तो म्हणला, हा तुला खरं सांगतो भाऊ, चंद्र जर हिरीत पाहिला ना तर आपल्या पिकांचं नुकसानच झालं समज. म्हणला कसं काय, तो चंद्र उगवतो म्हणून पिकावरती प्रकाश येतो, आपली पिकं चांगली होत्यात आणि मग आपल्याला सोन्यासारखे जमिनीतून सोन्यासारखे मोती येतात. कोण म्हणत होतं, एक दारोडा दुसऱ्या दारोड्याला. मग म्हणले आता काढला पाहिजे, काढायचा कसा, म्हणले बातली लागून गाड्या चांगली टपुरी. चंद्र काढायच्या ना कशातून, दारू गांजा मत पियालो अक्कल गुम हो जाती है, अपने पदर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. आता काढला पाहिजे. मग जवळ घरपंच आहे, म्हणजे दीपकरावचं घर जवळ आहे, चला मग दीपकराव पुन्हा आणू. काय बादली द्वारखाना, पनीरीचं पाणी खाली गेलेलं होतं, याने बादली आणली, द्वारखांडे आणलं. पण दीपकराव हुशार, त्यांनी देताना द्वारखांड जरा कमकुवत दिलं, कारण त्याला वाटलं तरी ह्या अवलादीने लटकायचा प्रयत्न केला की द्वारखांड तुटलं पाहिजे, आपल्याला नको. नाही कळलं तुम्हाला, त्यांनी द्वारखांड काय केलं, कमकुवत दिलं, कमकुवत. मग हे गेले बादली घेऊन, हे गेले द्वारखांड घेऊन, बादली खाली सोडली. येरीचं नवीनच काम झालेलं होतं, भले दगड तिथे राहिले होते खाली. पाऊस झाला, परत ते काय वरती काढले. यांनी जी बादली सोडली तिथे एका दगडाच्या तोडीला जा लागली खाली. मग एक दुसऱ्याला म्हणला, अरे ओढ ना जोरात, मला ओढूच कशी, चंद्र लय जड झाला. विज्ञान सांगतं पाण्यात पडलेली वस्तू हलकी होती, पाण्यात पडलेली वस्तू काय होती, गायकवाड महाराज, हलकी होती. पण आता यांनी ढोसच तसं जबरदस्त टाकल्यामुळं ते म्हणले आता जड झालाय गाड्या, आता ओढला पाहिजे. मागचा म्हणला मी पुढून धरतो, तू मागून धर आणि वळ जोरात रस्सी. यांनी जे रस्सीला ताव दिला, बाटक्याच पाठीमाग रस्सी तुटून पडले. मग आता हे असे पडले ना उताने, यांचं लक्ष वरती गेलं. दुसरे म्हणले पडलो पण वरच काढला. तू म्हणलाय खरं का, पडल्यावर त्याला कुठला दिसला, डागातला पडलो गाड्या, पण आता वरच काढला. महाराज म्हणतात, पुरो दारू गांजा मत पियालो अक्कल गुम हो जाती है, अपने पदर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. पहिली गोष्ट दारूबंदी करा. दुसरी गोष्ट गावागावात हरिनाम सप्ते करा. हरिनाम सप्तेने काय केलं, ही जी 9 प्रकारची भक्ती शास्त्राने सांगितली ना, त्यात नंबर 1 ची भक्ती श्रवण भक्ती. नाही तर बसू द्या, बाहेर बसल्याच्या नंतर एखाद्याच्या कानावर नाम गेलं ना, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो, माझं भाग्य महाराज,
मी आणि सोपान काका मला वाटतंय आपल्या गावातले असे 2 कीर्तनकार असेल की आमचं 3ही कार्यक्रमात कीर्तन आहे. म्हणजे रामनवमीच्या सप्त्यातलं कीर्तन असलं की नवनाथ महाराज गट आहे, गोकुळाष्टमीचा सप्ताह असला की नवनाथ महाराज गट आहे, आणि आता काळ भैरवनाथ अष्टमीचा कार्यक्रम म्हणजे नवनाथ महाराज गट आहे. ते तुमच्या गावचं असणार आमच्यावरती प्रेम आहे महाराज. हो, म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात हरिनाम सत्य करा. पण महाराष्ट्रातलं भीषण वास्तव ऐका ना दादा हो, ज्याच्या बापाला वाटत नाही गावात नामयज्ञ नाम सोहळा सप्ताह झाला पाहिजे, त्याच्याच पोराला वाटत नाही गावात 1,20,000 रुपये देऊन गौतमी पाटलाचा कार्यक्रम आला पाहिजे. ती बाई जन्माला आली पाटलाची खानदान मातीत घालायला आणि आपले टगेतीचे कार्यक्रम बघायला लागले. मग अनेक गावांनी ही परिस्थिती झाली. बरेच लोक बर्थडे असला का राधा पाटील गौतमी पाटील त्यांना म्हणा कीर्तन घेते नाही, लोक जमत नाही ह्या कार्यक्रमाला, बरोबर जमते. म्हणजे गावागावात हरिनाम सत्य करा. तिसरी अति महत्वाची गोष्ट सर्वांगाची कान करू नका, आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करा. हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे, हिंदू धर्म एवढा बलवान आहे, परकेने सुद्धा येऊन ठेवू अशी हिंदू धर्माची आख्यायिका आहे. ऐका ना, मी सबंध महाराष्ट्रातल्या लोकांना प्रत्येक कीर्तनातून दादा हो एक उदाहरण सांगत आलो. ऐका माय बाप, 8-9 महिन्यापूर्वी पहलगामला एक जम्मू काश्मीर मध्ये हल्ला झाला, आणि तो पहलगामला झालेला हल्ला आहे ना, त्या हल्लेखोरांनी बंदुका घेतल्या आणि लोकांना विचारलं तुम्ही जेवलेत का? जेवढे जेवले होते त्यांना गोळ्या नाही घातल्या, पण जे उपाशी होते त्यांना सगळ्यांना मारून टाकले. बरोबर, जे जेवले होते त्यांना गोळ्या घातल्या, आणि जे जेवले होते त्यांना काय वाक्य वापरलं त्यांनी? तू हिंदू आहे का तू मुस्लिम आहे? आपल्याला हिंदू मुस्लिम वाद नाही करायचा, पण आपण कधीतरी आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहायला शिका. एकनिष्ठ राहायला. या कधीतरी पारनेरला, या कधीतरी शिरूरला, या कधीतरी पुण्याला. अरे मुसलमानाची पोरगी संपूर्ण अंग झाकल्याशिवाय बाजारात जात नाही, आपली पोरगी स्लीवलेस घातल्याशिवाय बाजारात जात नाही. ही हिंदूची शोकांतिका आहे, ही हिंदूची शोकांतिका आहे. मी सबंध महाराष्ट्रातल्या लोकांना एक उदाहरण सांगत आलो. 13-14 महिन्यापूर्वी आपल्या जवळ मौली महाराज शिक्रपूर नावाचं गाव आहे, आणि त्या शिक्रपूर नावाच्या गावात 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला. बरं का, 13-14 महिने झाले महाराजा गोष्टीला. आणि अत्याचार करणारा जिहादी 52 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? 52 वर्षाचा. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी लोकांना उदाहरण सांगत असतो आणि एक प्रश्न विचारत असतो, 3 वर्षाच्या मुलीला कोणत्या प्रकारच्या भावना असतात? सर्वांगाचे कान करून ऐका बरं का. 5-7 मिनिटात आपले कीर्तन संपलं, पण सर्वांगाचे कान करून ऐका. मला सांगा, त्या 3 वर्षाच्या मुलीला कोणत्या प्रकारच्या भावना असतात? पण ऐका ना महाराज, रॅली काढली, तिथं लॉंग मार्च काढला, आणि सगळे लोक म्हणा असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. मी महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार होतो, मला 10 मिनिटं बोलायची संधी मिळाली, आणि मी सांगितलं अरे अत्याचार आता भरपूर झाले ना, कधीतरी अत्याचार करणारा पेटवा. बहुत झालं मेणबत्त्या पेटवायचं, त्याच्याशिवाय परत जागे येणार नाही. माझी मुलगी आहे आणि ती 7वीला आहे. तुमच्या समोर या ठिकाणी कार्यक्रमाला ती उपस्थित आहे. मी माझ्या मुलीला सुद्धा सांगतो, बाळा समाजात खूप भीर, खूप बागड, काय हरकत नाही, तुला वाटेल ती गोष्ट कर, तुझा बाप सक्षम आहे. पण एखादा जिहादी जर तुझ्याकडे वाईट भावनेनं पाहत असेल, आणि ज्या वेळेस तुला वाटेल ना आता आपल्या आबरूचे धिंडवडे त्या ठिकाणी केले जातील, त्या दिवशी तुझ्या हातात पडेल त्या वस्तूने, समोरच्याला जाग्यावर संपव. केस लढण्याकरता तुझा बाप समर्थ आहे. प्रत्येक बापाने प्रत्येक पोरीला शिकवलं पाहिजे. महाराज 15-15 हजार रुपयाचे मोबाईल आपण पोरींना देतो ना, कधीतरी आपली पोरगी सक्षम बनवली पाहिजे. आणि असा टोकाचा धर्म सांगितला म्हणजे लोक काय आमच्या पाकिटात 5-10 हजार रुपये जास्त टाकून नाही देत. उलट तुमच्या समोर जो महाराज बोलतोय ना, नवनाथ महाराज गट, गायांचं रक्षण करतो, कसायाची गाडी पुढे दिसली की अडवतो, आणि धर्माच्या बाबतीत बोलतो. म्हणून माझ्या महाराष्ट्रभर 9 गुन्हे दाखल. किती गुन्हे दाखल आहे? महाराजांचं रक्त आपल्या अंगात आहे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं रक्त आपल्या अंगात आहे. या गुन्हे फिरण्याला भेट नाही आपण. पण ऐका ना, कधीतरी समाज जागृती म्हणून आपण आपल्या समाजाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि जर कीर्तनकारांनी जर लोकांना धर्म नाही सांगितला तर गेला धर्म बुडाला.
पुढला धर्म माझे गुरुजी आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाल बाबा सांगतात की बाळा, लोकांचा धर्म किती वाईट हे नको सांगू, पण आपला किती चांगला हे सांगितल्याशिवाय राहू नको. लोकांचं पूर्व किती शेंबड हे सांगू नको, पण आपलं किती देखणं हे सांगितल्याशिवाय राहू. आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहा. त्या पहिलगामला हल्ला झाला हो. माझे परम मित्र हे गायनाचार्य खांदे जळगावचे, त्यांच्या जावयाला मारलं महाराज. इतक्या क्रूर पद्धतीने त्याची हत्या केली ना की माईकवर सांगता सुद्धा येत नाही. आपण आपल्या धर्माशी कधीतरी एकनिष्ठ राहायला शिका. चौथी अति महत्वाची गोष्ट, गोमातेची सेवा करा, जे आमच्या जीवनाचं सार आहे आणि आम्ही याच्याकरता सध्या जगतोय ना, ती गोष्ट ऐका. गोमातेची सेवा करा. गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. गाय जर तुमची माझी माळ असेल तर याच हिंदुस्थानात 40,000 कत्तलखाने. एक गाय जर कापल्या जात असेल तर किती गाय कापल्या जातात दिवसाला? 40,000. 3-4 मिनिटात थांबतोय मी आता, फक्त बार काय नाही ऐका. आपण गोमाता मानतो, ऐका ना माय बाप. जर एखाद्याचा दशक्रिया पिंडदान विधी जर करायचा असेल आणि जर काक स्पर्श नाही ना झाला तर ब्राह्मण काका दरभाचा कावळा बनवतात. कशाचा कावळा बनवतात? दरभाचा. जर ब्राह्मण काकांना तो कावळा जर बनवता आला नाही ना तर एक गाय आणली जाते तिथं. ती गाय 30 लिटर दूध देणारी असावी लागते आणि घोष्टन लागते जर्सी, बरोबर ना? कोणती आणावी लागते मग? हा, म्हणजे तुम्ही जागे, म्हणजे तुम्ही ऐकताय. कोणती गाय पाहिजे तिथं? गावरान गाय. आणि तीच गाय जर कापली जात असेल, आता वसू बारसेच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी आपण पहिला दिवा लावला ना, आपण एका गायीचं पूजन केलं, ती गावरान गाय होती. पण ऐका मायबाप, तिथं नगरच्या हरामखोर कुरेशी नावाच्या कसायाची पिलावळ नगरमध्ये गायीचं त्या ठिकाणी गोमांस सांगण्यात आलं आणि गायीचं मुंडकं कोटला एरियामध्ये टाकण्यात आलं हिंदूंच्या जनभावना दुखावण्यासाठी. अरे, आमची आई आणावी आहे, अक्षर शत्रू आहे, पण ती आम्हाला सांगते बाळा आपण आपल्या पायाशी भांडलं पाहिजे. आपण जर कसायाला जाणारी गाय जर त्या ठिकाणी कसायाला दिली नाही ना तर त्याच्या बापाची ताकद नाही आपल्या दावणीची सोडून न्यायची. होईल काय? पहिली चूक आपली असते मायबापांनो. मग या गायांचं रक्षण करण्याकरता आम्ही आपल्या जवळच असणाऱ्या गट्टेवाडी 350 गायी बसते अशा गोशाळेचा प्रयोग चालू करते. महाराज, गोशाळाच का? ऐका ना महाराज, जिला आपण आई मानतो ती आपली गाय आहे. जिच्या पोटामध्ये आपण 33 कोटी देव असतो असं म्हणतात, ती गोमाता आपली आई आहे. मला माहिती आहे आपण 100 पैकी 100 गाय वाचू शकत नाही, पण 100तल्या 50 वाचू शकतो, 100तल्या 30 वाचू शकतो. हा खेळ एकट्याचा नाही, हे काम एकट्याचं नाही. मायबापांनो, माझी गाडी समोर लावलेली पहा. त्या गाडीमध्ये माझे ब्लँकेट आणि माझी उशी नेहमी असते. तुमच्याच गावातील युवा नेतृत्व, माझा परम मित्र आणि आमचा असणारा पाहुणा मोहित जाधव. मोहितला संघर्ष विचारा आमचा. माणसाने जर ठरवलं ना सुधारायचं तर सुधारता येतं. याचं पक्क उदाहरण म्हणजे तुमच्या गावातील मोहित जाधव. पूर्वीचा प्रसंग त्याचा डोळ्यासमोर आला कसा होता आणि आता त्याचा प्रसंग आला. आपण फक्त चांगल्याचं जर संगतीत राहिलं का झाला तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कारभारी पाहुणे त्यांनी संघर्ष पाहिले त्याचा. कशा करता बोलतो, इतका त्या ठिकाणी उन्हाळक्या करणारा पोरगा, पण आता जनमानसात आल्याच्या नंतर 4 चांगले लोक त्याच्यापाशी उभा राहिल्याशिवाय जात नाही. ऐका प्रसंग सांगतो तुम्हाला. त्या दिवशीचा प्रसंग आहे. पारनेरवरून आम्हाला एक फोन होता. त्या ठिकाणी पांढरीच्या पुलावरून आम्हाला फोन आला. आम्ही पारनेरमध्ये मोहित जाधव आम्ही बसलो होतो सहजच्या आगेत. संध्याकाळची वेळ आहे आणि फोन आला, महाराज संभाजीनगर रोडनी नगरकडे कुरेशी नावाच्या कसायचा एक टेम्पो भरून येतोय. महाराज आम्ही 4-5 जण या ठिकाणावरून निघालो. तिथं गेलो. पांढरीच्या पुलावरती गाडी अडवली ओंकार दादा आणि गाडी अडवल्याच्या नंतर कसायांची हिंमत पाहना. 2-3 जण गाडीत, पण त्यांनी आमच्या गाडीवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. एकदा त्यानं मी इथं जर उभा राहिलो ना तर थाटूवा राहतो. नाही कळलं तुम्हाला? तसं मी आडगा आहे. आणि धर्मकार्य करायचं असेल तर आडग्याच माणसाचं काम, शाण्याचं काम नाही, शाण्याचं काम नाही. अनेक प्रकारचे प्रसंग आम्ही त्या ठिकाणी पचवतो. महाराज, गोरक्षण करणं म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतंय की हा नुसता खेळ आहे, खेळ सोडून द्या. ऐका, महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार मी आहे ज्याच्या गाडीच्या पुढच्याही काचेवरती आणि पाठीमागच्याही काचेवरती 16 इंचात नाव आहे कसायांचा कर्जनकार.
बऱ्याच लोकांना वाटतंय महाराज तुम्हाला भीती नाही का वाटत? मी पुढचाही लोकांना सांगत असतो, सबंध महाराष्ट्रातला नाही हिंदुस्थानातला एक नंबरचा ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे टायगर ग्रुप. आणि तुमच्या समोर जो महाराज बोलतोय ना तो नवनाथ महाराज गट त्या टायगर ग्रुपचा संस्थापक सदस्य आहे. चांगल्याशी चांगलेच वागलं पाहिजे. आमचे तुकोबराय म्हणतात, देऊ तरी तुम्हा कासेची लंगोटी नाठाळाचे माती हानू पाटी. धर्म कार्य करत असताना मी पाठीमागच्या कार्यक्रमात बोललो, आम्ही लोकांकडं एक संकल्प केला एक वर्षभरापूर्वी, म्हणजे गेल्या दिवाळीच्या दिवशी, आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमात लोकांकडे एक निवेदन करतो बरं का गायनाचार्य म्हणजे मौली महाराज, एक असं निवेदन करतो त्या ठिकाणी दीपकराव की लोकांना आम्ही कार्यक्रमातून सांगतो, तुम्ही आम्हाला गोरक्षण कामासाठी, आता गोशाळेचं काम चालू आहे ना, एखाद्याने एक पात्रा द्या, एका पात्रीची किंमत 1400 रुपये, एखाद्याने एक गाडी बंडल द्या, तुमचे 100 रुपये द्या, तुमचे 500 रुपये द्या, तुमचे 1000 रुपये द्या, ते गोरक्षण कामात विजय. तुम्ही म्हणाल महाराज कशा करता बरं पैसे? मला वाटतं अनिल शेट्टी त्या गोकुळ अष्टमीच्या सप्त्यामध्ये 1100 रुपये तुम्ही तुमची देणगी दिली होती मला. तुमची ती देणगी सगळ्या हाताने दिलेली देणगी 100% गोरक्षण कामात लावली, ही व्यासपीठावरून मी ग्वाही देतो तुम्हाला. आपण करत असलेल्या कामाची एवढी खात्री आपल्याला. ऐका ना महाराज, एक वर्षभरामध्ये जर पानोली नावाच्या गावातून जर असा एखादा फोन आला ना, महाराज आमची एक गाय कसायला सौदा झालाय, आम्ही त्या माणसाला विचारतो 7000 रुपयाला ठरली गाय तुझी गाय? ती आम्ही लोकांकडून जमा करून घेतलेले 7500 घे, पण तुझी गाय आमच्या गोशाळेत आणून सोड. संकल्प चांगला आहे. माझे एक परम मित्र आहे, जुन्नर तालुक्यात त्यांचं गाव आहे, त्यांचं नाव आहे शिवशंकर स्वामी. पोराचं वय 29 आणि पोरावर कसायचा 2 कोटी रुपयाचा इनाम. किती कोटीचा? म्हणजे कसायला हल्ले म्हणून नाही, पण गायांचं रक्षण करतो म्हणून. आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कत्तलखाना माता मला बारकाई नाही का धर्म सांगायला लागल्यानंतर मला वेळेचं भान जात नाही. मी काय तुम्हाला माझ्या कुटुंबाच्या गोष्टी सांगत नाही, मी काय तुम्हाला माझ्या कुटुंबिक गोष्टी सांगत नाही, पण 1 मिनिट वाढेल. पण बारकाई नाही का, एकीकडून खडकतचा भाग आणि एकीकडून त्या ठिकाणी आपल्या नगरचा भाग. माही जळगावच्या पुढे जर गेले तर खडकत नावाचं गाव आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कत्तलखाना तिथे आहे. शिवशंकर स्वामी दिवशी रेड मारायला म्हणून कत्तलखान्यात आले, कसायांच्या गाड्या पाठीमागे लागल्या, माही जळगाव पर्यंत पाठलाग केला आणि माही जळगावला आल्याच्या नंतर कसायांनी पिछा सोडला. सोलापूर हायवे ते नगर हायवे त्या ठिकाणी पाठलाग चालू होता. माई बापांनो, त्या दिवशी शिवशंकर स्वामी जर त्या चकमकीत गेले असते, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना प्राण द्यावा लागला असते. कुटुंबासाठी गेले का? कुटुंबासाठी गेले असते का? आपल्या करता गेले असते. म्हणून त्या गोमातेची सेवा करा. गव्वासारखा नाता आहे, गव्वा हाणारी माता आहे. गाय जर तुमची माझी माय असेल तर या हिंदुस्थानात 40,000 कत्तलखाने संपलं कीर्तन आपल्या एका मिनिटात डायरेक्ट जेल वापराय का? मी लोकांना सहज निवेदन करत असतो, तुमचे आजोबा वारलेत आणि त्यांचा फोटो तुमच्या घरात आहे का? बोला बोला पटकन, थांबायचं आपल्याला. आहे पंजोबाचा आहे का? खापर पंजोबाचा, निपर बंदोबाचा, टिपर बंदोबाचा. मी त्या दिवशी त्या सोलापूर जिल्ह्यात कीर्तनाला आणि तिथं मी एक प्रश्न केला होता लोकांना, मग तुमच्या घरात ज्यांच्यापासून तुमचा जन्म झाला, आजोबा नसते तर आपण नसतो, पंजोबा नसते तर आपण नसतो, खापर पंजोबा नसते तर आपण नसतो, मग त्यांच्यापासून आपला जन्म आहे, त्यांचा फोटो आपल्या घरात का नाही? बोला, का बरं नाही? मला एका माणसाने सहज उत्तर दिलं, महाराज त्या टायमाला फोटोग्राफर नव्हती. मग मी त्याला म्हणलं, माझ्या घरात 750 वर्षापूर्वी विश्वमौली ज्ञानोबरायांचा फोटो आहे, 400 वर्षापूर्वीच्या तुकोबरायांचा फोटो आहे, 400 वर्षापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, 450 वर्षापूर्वीच्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा फोटो आहे. त्यांचा फोटो माझ्या घरात आहे आणि यांचा फोटो नाही. त्याचं कारण काय? एक वाक्य घरी घेऊन जा, तुमचे आजोबा माझे आजोबा, तुमचे पंजोबा माझे पंजोबा, तुमचे खापर पंजोबा माझे खापर पंजोबा, जगले फक्त हम दो हमारे दो याच्या करता. आपण आम्ही आपलं कुटुंब याच्या करता, म्हणून त्यांचा फोटो आपल्या घरात नाही. छत्रपती शिवाजी महाराज जगले हे हिंदवी स्वराज्य व्हावे दुसरींची इच्छा याच्या करता. विश्वमौली ज्ञानोबराय जगले आपल्या करता, तुकोबराय जगले आपल्या करता, म्हणून त्यांचा फोटो आपल्या घरात आहे. आपण जर कष्टाने पैसा कमवत असू ना, तर आपला हा पैसा दान धर्मामध्ये खर्च करा. आपण महाराष्ट्रातल्या एक वर्षभरामध्ये 184 गायी कसायला जाणारे वाचवले महाराज. दराला कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला? माझी गाडी बरोबर माहिती आहे आमच्या. माझी गाडी जर नगरतून हायवेने निघाली आणि गाडी निघाल्याच्या नंतर कसाईची गाडी जर शेजारून चालली, त्याने जर माझी गाडी पाहिली, तो जागेवर तो टेम्पो सोडतो, गाड्यांचा पळायला चालू करतो. हा आपण संप्रदाय तयार केलेला दराला.
आपण संप्रदाय तयार केलेले दारार आहे महाराज. पण हे कार्य आमच्या हातून घडत असताना तुमच्या प्रत्येकाच्या मदतीची याच्याकरता नक्कीच गरज आहे. तुम्ही जर दररोज दिवसाला 5,000 जर कमवत असाल ना तर अशा एखाद्या कार्यक्रमात 500 रुपये त्या ठिकाणी दान धर्म करायला शिका, गोमातेसाठी करायला शिका. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल अरे कमवतो मी पैसे पण त्या गाया वाचल्या ना त्यात माझ्या कुटुंबाचे सुद्धा 500 हे सांगण्याकरता आपण त्या ठिकाणी असणं गरजेचं. म्हणून गोमातेची सेवा करा. शेवटची आणि अति महत्वाची गोष्ट माय बापाची सेवा करा. दुनियामध्ये तुम्हाला सगळं काय भेटेल पण माय आणि बाप परत भेटत नाही. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ और बाप की दुआ नहीं मिलती. म्हणून माय बापाची सेवा करा. जाता जाता त्या असणाऱ्या काळ भैरवनाथ महाराजांना एकच प्रार्थना करतो, हे भैरवनाथ महाराजा या सरकारला थोडीशी सद्बुद्धी दे आणि माझा शेतकरी जो अडचणीत आहे ना, हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आम्ही, हिंदुत्व डोक्यावर घेणारे आम्ही, पण एखादी गोष्ट जर चुकत असेल ना तर ते सांगणारे सुद्धा कोण आहे? आम्हीच आहे. म्हणून या सरकारला सद्बुद्धी दे. माझा जो शेतकरी आहे त्याचं कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालंय ना त्याला असणारा निधी या शासनाला पुरू दे. ही सगळीच्या शुभेच्छा त्या भगवंताकडे या ठिकाणी करू. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. गायक मंडळींनी फार सुंदर प्रकारची साथ केली तुमच्या अंतकरणापासून. कोणाचे कीर्तन आले उभा राहतो महाराज, कोणीच कोणाचं कीर्तन आले उभा राहायला तयार नाही. पण आमच्या माऊलींचा मोठेपणा पाहणा, आमचे गुरुवारी आणि ते आमच्या कीर्तनाला या ठिकाणी टाळ घेऊन उभे. बऱ्याच वेळेला 4 महाराज मंडळी एकत्र तवाच येते जावं 5वा खांद्यावर असं नाही कळलं तुम्हाला. पण मनाचा मोठेपणा आमच्या माऊली महाराज खामकरांचा. माऊली या ठिकाणी उपस्थित, माऊली आपल्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. गायक मंडळी दीपकराव पासून या ठिकाणी आमचे गायक मंडळी असतील त्यांचे सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. संस्थेतली ही जी लेकरं या ठिकाणी उपस्थित आहे कारभारीपर्यंत त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. मृदंगाला उत्कृष्ट प्रकारची साथ केली माझे परम मित्र, माझे बंधू, महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य ओंकार महाराज घेगडे. महाराजांकरता जोरदार. महाराज एवढ्या वयामध्ये सर्व महाराष्ट्र गाजवलं ओंकार बाबांना. एक ओंकार महाराज तिकडे जगतात गायनाचार्य आणि एक ओंकार महाराज आमचे वेगळे मृदंगाचार्य. महाराज अशीच तुमची हो की जगण्याच्या परमात्म्याला प्रार्थना करतो. आणि बिजू बघा सिस्टम अगदी सुंदर पद्धतीने सगळ्यांना आवाज जायला असं लावलं बरं का. आता मला साधारणतः तुमच्या 5 मशनी समोर दिसत भाऊ त्या परमात्म्याला प्रार्थना करतो आमच्या विजूदादाच्या पुढच्या वर्षीपर्यंत 5 मशनीच्या 10 मशनी होऊ दे आणि अशीच देवतेच्या कुटवार करायची होऊ दे प्रार्थना परमात्म्याला करतो. तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. ऐका, हा जो कार्यक्रम आता रेकॉर्ड केला ना हा सबंध महाराष्ट्रात जाणार आहे. तुम्ही जर उद्या कीर्तनाला माझं नाव टाकलं नवनाथ महाराज गट पानवली कीर्तन तर तुम्हाला हा कार्यक्रम कधीही ऐकायला कधी पाहायला भेटणार आहे. आपली संस्कृती आपला इतिहास हा आमच्या गोरखभाऊंचा चॅनल आहे आणि ते हा कार्यक्रम रेकॉर्ड करण्याकरता येळपणेवरून श्रीगोंदा तालुक्यातून इथे उपस्थित झाले. त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. विनेकरी बाबा आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सबंध कीर्तनामध्ये विनेची सेवा आपण अगदी आटोकाट पद्धतीने पार पाडली. तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. इथं सगळी मंडळी माझ्या पूर्वपरिचिते आपले डॉक्टर असतील, त्या ठिकाणी अनिल शेठ असतील, आमचे स्वप्नील शेठ गायकवाड त्यांचे वडील असतील, सगळी मंडळी तुम्ही कारभारी असतील. आमचे आता नवीनच हॉटेल चालू करायला घेतलेलं नाही का स्वयंचे नवीन मालक त्या ठिकाणी बडी भाऊकून चालवायला घेतले ते दादा असतील या ठिकाणी उपस्थित. कारण काहीतरी केलं पाहिजे, पोरं उद्योग विश्वात आली पाहिजे आपलं स्वतः महाराज. हा पोरांनी आपल्या बाकीचे उद्योग करण्यापेक्षा उद्योग केले पाहिजे हे तत्व आहे. म्हणून तुमच्या गावातील तरुण नेतृत्व या ठिकाणी आमचा मोहित असेल, आमच्या बरोबर रामभाऊ असतील त्या ठिकाणी थोडा तिकडून कार्यक्रम ऐकत असेल त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना एकदा सर्व काळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्ही तुमच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सबंध कीर्तन होईपर्यंत गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत राहिले. सूर्यफूल काय कोणाचं झालं नाही, सूर्यफूल कोणाचं झालं नाही. तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण